मध्ये ज्याने सामनावीर पुरस्कार पटकावला होता. 12 बॉलमध्ये 34 धावा, 4 चौकार, 2 षटकार ज्याने लगवले तर तोच आता मात्र स्ट्रायकिंग एंडला बॅटिंग करण्यासाठी संपूर्ण मध्ये धुळा आता याच्या खांद्यावर असेल या फलंदाजाच्या. कारण एक मोठा टार्गेट प्रस्थापित करावा लागेल कारण समोर एक बलाढ्य संघ आहे झुंजा स्पोर्ट्स कोलशेत. हा संघ ऑन साईडला फ्लिक करायचा होता. बघायचा बॅट आणि चेंडूचा संपर्क झाल्याने डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता विकेट किपर एंडकडे. मात्र तत्पूर्वी ती एक सिंगल कंप्लीट झाली. इथे फलंदाज दैवतच्या बॅटमधून 1च्या मदतीने स्कोअर कार्डवर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 3 या आकड्यावर. इम्प्रेस केले या षटकामध्ये गोलंदाज अनिकेत याचा कौतुक करावंच लागेल. ज्या पद्धतीने P1चा षटक आहे आणि P1च्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी करत आपल्या संघासाठी जास्त रूम दिलं जात नाही. इथं जागेवर जखडून ठेवले फलंदाज कुमकेश. त्यानंतर फलंदाज साहिल बाद झाला आणि आता मात्र दैवतला देखील आता मात्र ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न केला होता. डीपला फिल्डर होता तो पुढे थोडासा सरसावला होता. मात्र त्याला चकून बॉल पुढे सरसावला आणि त्यानंतर दुसरा शतरक्षक आला त्याने बॉल अडवला आणि 2 धावा इथे पूर्ण करतोय. धावून फलंदाज कुमकेश आणि 2च्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर जाऊन थांबले 5 या धावसंख्येवर. 5 धावा पहिला P1चा षटक आहे. पॉवर प्लेचं मॅन्डेटरी. 2 शतरक्षक 30 सर्कलच्या बाहेर आहेत. साहिलने प्रयत्न केला होता ऑन साईडला. मात्र मिड विकेटमध्ये ओमकार उपस्थित होता. एक ओमकार चांगला खेळाडू आहे. जास्तीत जास्त झेल कधी त्याच्या हातातून सुटत नाही आणि एक सोपासा झेल त्याच्या हातामध्ये विसावल्याच्या नंतर पहिला धक्का आणि त्या धक्क्यातून सावरण्यासाठी दैवत आले स्ट्रायकिंग नॉन स्ट्रायकिंग याला बॅटिंग करण्यासाठी. ऑन साईडला शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये आणि स्क्वेअर लेगमध्ये चांगली फिल्डिंग झाली. तिथे 1च रन आणि 1च्या मदतीने पहिल्या षटकाची समाप्ती झाली आणि पहिल्या षटकामध्ये भरपूर काही सांगून गेले. अनिकेत 6 धावा 1 गडी बाद त्यांनी केलं आणि पहिला चांगला स्पेल त्याच्याकडनं टाकण्यात आला. सेकंड ओव्हरसाठी कुठल्या गोलंदाजावर इथं षटक दिलं कारण सागर आला, जेतू आला, दोघांनी चर्चा केली आणि दुसरा षटक इथं गोलंदाजीसाठी गणेश आले. गणेश देखील एक नामांकित खेळाडू आहे. चांगलं गोलंदाजी करतोय. दिशेवरचं नियंत्रण त्याच्याकडे आहे. अचूक टप्प्यावर तो गोलंदाजी करतोय. मात्र या महत्त्वपूर्ण मॅचमध्ये बघायचं आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून का होईना योगदान देईल का आपल्या टीमसाठी. दुसऱ्या बाजूला कुमकेश आहे ज्याने 3 चेंडूचा सामना केलाय. दुहेरी एकेरीच्या मदतीने तो 3 या धावसंख्येवर खेळतो. तर दुसऱ्या बाजूला मागच्या सामन्याचा हिरो ज्याने मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक पटकावला होता. 12 बॉलमध्ये अवघ्या 34 धावा त्याने ठोकल्या होत्या. त्याच्यामध्ये 2 उत्तुंग षटकार होते, 4 चौकार होते आणि पुढच्या फेरीमध्ये दाखल करून देईल का आपल्या टीमसाठी. गणेश येतोय. एक चांगला रनअप आहे. जवळजवळ 30 सर्कलच्या आतमधून बॉल टाकण्यासाठी तयार. शॉर्ट बॉल होता. ऑन साईडला फिल्डिंग अतिशय चांगली. बॉलर एंडकडे थ्रो केला जातोय आणि कुठल्याही प्रकारची इथं गणेश चुकी करत नाही आणि इथे फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय. दुसरा धक्का बसतोय भव्य 11 वाघवीर संघाला अवघ्या 5-6 या धावसंख्येवर. दोन धक्के बसलेत भव्य 11 वाघविल या संघाला आणि आता मात्र संपूर्ण धुरा आपल्या खांद्यावर घ्यावी लागेल. फलंदाज दैवत आणि रोमित या 2 फलंदाजाकडे सर्वांच्या नजरा असतील. सन्माननीय श्री दिलकाश भोईर यांना देखील आम्ही विनंती करतोय की लगेच तुम्ही देखील आमच्या अतिथी कक्षामध्ये या आणि आजच्या या दिवसातील शेवटचा सामन्याचा आनंद अतिथी कक्षामध्ये तुम्ही घेऊ शकता. एक चांगलं व्यक्तिमत्व, नेहमीच त्यांचं सहकार्य योगदान प्रत्येक जेव्हा या परिसरात टुर्नामेंट असतात त्यांचं नेहमीच राहतोय. त्यांना देखील आम्ही विनंती करतो या लगेच आमच्या अतिथी कक्षामध्ये. स्कोअर कार्डवर धावसंख्या आहे ती 6-2 गड्याच्या मोबदल्यामध्ये दैवत स्ट्रायकिंग एंडला बॅटिंग करतोय.
चांगलं टार्गेट तुम्हाला सेट करावं लागेल, कारण समोर एक बलाढ्य संघ आहे. म्हणजेच 5 षटकामध्ये कमीत कमी 50 अप धावसंख्या तुम्हाला उभारावी लागेल, कारण मागच्या पहिल्या मॅचमध्ये याच संघाने तुमच्या विरुद्ध 69 आणि आत्ता मात्र तडाखा बसतोय. गोलंदाज गणेश विरुद्ध फलंदाज दैवतच्या बॅटमधून येतो षटकार. फार महत्वाचं असेल संघासाठी, कमीत कमी 4 षटकापर्यंत थांबणं असेल. ऑफ साइडला आता मात्र पॉइंटच्या सिग्नल देतील. किती धावा इथे स्कोर कार्ड मध्ये ऍड केल्या जातील? 4 धावा. चौकार षटकाराबरोबर चौकार येतोय. पहिला ऑन साइडला एक षटकार ठोकला आणि त्यानंतर थांबला, स्वतःला सावरलं आणि शेवटच्या क्षणाला पॉइंटच्या डोक्यावरून भिरकावून दिला बॉल चौकारासाठी. चांगली फलंदाजी होत असताना या दुसऱ्या षटकामध्ये गणेशच्या विरुद्ध जरी पहिल्या बॉलवर त्यांनी रनआउट घेतला होता, तदनंतर षटकार चौकार 10 धावा 3 बॉलमध्ये खर्च करत असताना राईट ओव्हर द विकेट. पुढचा बॉल शॉर्ट बॉल होता. आता मात्र असं वाटलं होतं की पुन्हा एकदा पॉइंटच्या डोक्यावरून उडवून देईल का, मात्र बॉल सोडून दिला. इथे एक्स्ट्रा रन मिळेल आणि एक्स्ट्रा रनच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावली जाते. स्कोर बोर्डवर आतापर्यंत क्रिकेट जगतातील अशुभ आकडा 17. मात्र बघायचा हा आकडा कुठल्या संघासाठी अशुभ शुभ असेल, कारण पुढचा बॉल टाकण्यासाठी गणेश तयार आहे. थोडासा दबाव बनलाय, मात्र त्या चौकार षटकारानं गोलंदाज गणेश याच्यावर, ज्या पद्धतीने त्याने हा बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप पिचिंग केला होता. पुन्हा एकदा तयार ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा मानस होता फलंदाजाचा. गुडलँड स्पॉटवरून थोडीशी उचली घेतली, शरीराचा वेध घेतला. लेग बाईज अंपायरच्या वतीने सिग्नल येतोय आणि 1च्या मदतीने स्कोर कार्डवर धावसंख्या जाऊन पोहोचते ती. आत्तापर्यंत जर विचार केला तर 10 बॉलचा खेळ संपल्याने 18 धावा. ह्या षटकामध्ये थोड्याशा धावा बनलेत. मी तर म्हणेन ज्या पद्धतीने दैवत बॅटिंग करतोय आणि दैवतला थांबून राहणं फार गरजेचं असेल आपल्या टीमसाठी, कारण त्या फलंदाजाकडे ताकद आहे, त्या फलंदाजाकडे क्षमता, टेम्परामेंट आहे आणि त्याचीच आज मात्र खऱ्या अर्थाने संघाला गरज आहे. दुसऱ्या बाजूला जर विचार केला तर भाया देखील अजून थांबून राहिलाय. मात्र रोमितचं योगदान काय असेल या मॅचमध्ये? शॉर्ट बॉल होता, ऑन साईडला पूल करण्याचा होता, मात्र शेवटच्या क्षणाला विचार बदललं गेलं, बॉल सोडून गेला खांद्याच्या वरून आणि आता मात्र एक निर्धाव चेंडूची सांगता होत असताना चांगल्या चेंडूची डिलिव्हरी केली होती. या चेंडूचा जर विचार केला बरोबर तर बाउन्स देखील होता आणि त्याच गतीने देखील हा भन्नाट वेगाने टाकलेला गणेशचा चेंडू निर्धाव जातोय. लास्ट टू गो, शेवटचा बॉल असेल, अंतिम बॉल असेल दुसऱ्या षटकातील गणेश गोलंदाजीसाठी आणि त्याच्या माहितीसाठी, रोमितच्या माहितीसाठी लास्ट बॉल असेल. संघाची धावसंख्या 18. 18 धावा स्कोअर कार्डवर. पहिला धक्का बसला होता खूप स्वस्तामध्ये. फलंदाज साहिल 2 या आकड्यावर बाद झाला, दुसरा फलंदाज 6 या आकड्यावर बाद झाला आणि आता या 2 फलंदाजामध्ये 12 धावांची भागीदारी आपल्याला पाहायला मिळते. जसजशी मोठी भागीदारी होईल तस तसा मोठा स्कोर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळेल. 50 पेक्षा जास्त धावा येणं फार गरजेचं असेल. एक फायटिंग स्कोर निर्माण तुम्हाला करावे लागेल. मिस्टर स्ट्रोक फटका फसलाय, बॉल हवेमध्ये आहे आणि अंतिम क्षणाला असं वाटलं होतं प्रयत्न जितू शेलके यांनी केलं होतं, मात्र त्याच्या डोक्यावरून बॉल गेला घोषांकी क्षेत्रामध्ये. दुसऱ्या षटकाची समाप्ती होते. 2 षटकाचा खेळ संपल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना टॉस हारलाय भाव्य एलन वाघविल संघाने आणि टॉस गमावल्याच्या नंतर स्कोअर कार्डवर धावसंख्या 9.50च्या धावगतीने 19 धावा 2 फलंदाजाच्या मोबदल्यात ही आतापर्यंतची स्थिती भाव्य एलन वाघविल संघाची. टाकला होता 6 धावा, मात्र आता त्याच्या विरुद्ध एक्साइट बॅट्समन आहे, त्याच्या बॅटमधून एक षटकार चौकार आलाय. म्हणजे आव्हान आहे ते म्हणजेच अनिकेत या गोलंदाजाला.
पहिला चेंडू शॉर्ट बॉल होता ऑन साइडला स्क्वेअर. चेंडू तुम्ही टाकलं या फलंदाजाला तर नक्कीच प्रत्येक येणारा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवेल, कारण मनगटामध्ये आणि खांद्यामध्ये जेवढी ताकद होती ना तेवढी संपूर्ण ताकद त्या स्ट्रोकवर त्यांनी लावली आणि त्याचमुळे 6 धावा इथे स्कोरबोर्डवर अंकित केल्या गेल्या. पुन्हा एकदा लेफ्ट हँड बॉलर, पुन्हा एकदा त्याच गतीचा चेंडू ऑन साईडला खेळायचा प्रयत्न. आता मात्र चेंडू पडल्याच्या नंतर थोडासा वलन घेतोय, ही खासियत आहे लेफ्ट हँड बॉलरची. हा ॲक्शन रिप्लायमध्ये तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने चेंडूची हाताळणी केली, कशा पद्धतीने हा बॉल खेळण्याचा प्रयत्न झाला, बीट झाला, सरळ किपरच्या हातामध्ये, जितू शेळकेच्या हातामध्ये हा चेंडू स्थिरावला गेला आणि कुठेतरी थोडासा हलकासा का होईना थोडासा प्रेशर रिलीज केलाय. पुन्हा एकदा बॅक टू बॅक त्याच पद्धतीने क्रॉस बॅट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न तर बॅट्समनचा फसलाय. ॲक्शन रिप्लायमध्ये तुम्ही पाहू शकता जसा दुसरा बॉल हाताला होता गोलंदाज अनिकेत याने, पहिला बॉल भरपूर शॉट टाकला होता त्याने, भरपूर संधी होती फलंदाजाला आणि त्या संधीचं सोनं केलं होतं. आणि त्यानंतर हे 2 बॉल अतिशय चांगले निर्धाव चेंडू. आतापर्यंत 15 बॉलचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या 25-10चा फरक आहे बॉल आणि रनमध्ये, धावा जास्त आहेत. आता मात्र डायरेक्ट एसटीचा वेध घेतलाय, एसटी उद्ध्वस्त केली, क्लीन ब्लोडच्या स्वरूपात फलंदाज दैवची खेळी संपुष्टात. एक हार्ड हिटर बॅट्समन, आक्रमक शैलीचा बॅट्समन, त्याचा स्टान्स पहा, खेळण्याची शैली, तंत्रशुद्ध फलंदाज आहे. सिंगल डबल खराब बॉल आला बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवू शकतोय. मात्र हे 2 बॉल खूप महत्त्वाचे असेल त्याच्यासाठी देखील ऑफ साईडला सेन्सिबल क्रिकेट खेळला जातो. त्याला माहिती आहे अनिकेत एक चांगल्या दर्जाचा गोलंदाज आहे. पहिल्या बॉलवर जरी दैवत यांनी षटकार ठोकला मात्र त्यानंतर त्याला शांत ठेवलंय आणि 2 बॉल डॉट केल्याच्या नंतर 4थ्या बॉलवर एसटी उद्ध्वस्त केली आणि त्याचमुळे शेवटचे 2 बॉल आहेत आणि कुठेतरी त्या बॉलला सन्मान दिला. स्ट्राईक रोटेट केले, रोमितला आणलं गेलं स्ट्राईकला आणि शेवटचा बॉल असेल रोमित त्याच्या माहितीसाठी सिंगल बाह्य खातं उघडतोय, संघाची धावसंख्या नेऊन ठेवतोय 26 या धावसंख्येवर. आणि शेवटच्या बॉलवर बघायचा काय घडामोडी घडतायत. शेवटच्या बॉलवर अनिकेत सफल होईल की ते रोमित सफल होईल. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. शेवटचा बॉल रोमित त्याच्यासाठी चांगल्या भन्नाट वेगाने बॉलिंग टाकतोय. आता मात्र लेग स्टिकच्या बाहेर वाईड येतोय अंपायर सुशांत मुकादम यांच्याकडनं. एक सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 27. एक्स्ट्रा रनचा विचार केला तर 3 एक्स्ट्रा रन आलेत, त्याच्यामध्ये 2 वाईड आलेत, 1 लेग बाय झालेत. संघाची धावसंख्या 27, बॅटमधून 24 धावा आलेत, त्याच्यामध्ये 8 चेंडूमध्ये 17 धावा. दैवत पहिले 2 फलंदाज स्वस्तामध्ये चाचपत बाद झाले होते. ऑन साईडला बॉल चालले लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या दिशेने, क्षेत्ररक्षक उपस्थित ठेवला आहे तिथे.
कारण 2 P1चे षटक संपलेत. P1 P2 आणि 1च्या मदतीने 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर 28 धावा. कुठला गोलंदाज येतोय, कारण स्लॉग ओव्हर आहेत, हाणामारीचे षटक आहेत. 5 षटकांचा सामना असल्यामुळे चौथा आणि 5वा षटक ही खूप महत्त्वाची असतात. आणि त्यांच्या समोर जर पाहिलं तर भाईयासारखा एक आक्रमक शैलीचा फलंदाज आहे, ज्याच्या बॅटमधून नेहमीच आपण चौकार षटकारांची आतिषबाजी पाहतोय. आणि तो सध्या नॉन स्ट्रायकिंग एंडला रोमित आहे. मागच्या सामन्यामध्ये रोमितने सलग 3 बॉलवर 3 षटकार ठोकले होते आपल्या टीमसाठी. आणि मात्र सुपर 3 मध्ये जाऊन दाखल होण्यासाठी ही महत्त्वपूर्ण लढत आहे. बघायचं किती धावांचा टार्गेट इथे सेट केलं जाईल, कारण आतापर्यंत 18 बॉलमध्ये 28 धावा इथे स्कोर बोर्डवर. आणि येणारे उर्वरित शेवटचे पहिल्या सत्रामध्ये 12 बॉलचा खेळ शिल्लक आहेत. 12 बॉलमध्ये 25 जरी धावा आल्या तर फायटिंग स्कोर निर्माण होईल, कारण समोर तुमचा एक बलाढ्य संघ आहे झुंजार स्पोर्ट्स कोलशत. आणि त्यांच्या विरुद्ध खेळत असताना तुम्हाला 50 पेक्षा जास्त धावसंख्या स्कोर बोर्डवर तुम्हाला ठेवावी लागेल. आणि तेच प्रयत्न हे 2 फलंदाज करतील. एका बाजूला भाईयावर सर्वांची नजर खिल्लेत, बघायचं त्याच्या बॅटमधून किती चौकार षटकार येतील. पहिलाच बॉल फेस करत असताना नो बॉल होतोय, कारण रिटर्न क्रीजच्या बाहेर जी लाईन आहे त्या लाईनवर चेंडू पडला किंवा त्याच्या थोडासा बाहेर पडला आणि त्याचमुळे त्या अंपायरने नो बॉल घोषित केलाय. एक्स्ट्रा रन. अवंत धावमध्ये भर पडते, टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतोय ती 29 या आकड्यावर. 29 लॉस ऑफ 3 विकेट. आणि त्यानंतर फ्री हिटची संधी आता मात्र रोमितला प्राप्त झाले. संधीचं सोनं करावंच लागेल. जेवढी ताकद आहे मनगटामध्ये ती संपूर्ण झोकून या स्ट्रोक सिलेक्शनवर द्यावी लागेल, कारण मोठा फटक्याची आवश्यकता. ऑफ साईडला इथे फिल्डर कुठल्या प्रकारचा नाही, 1 बाउन्स डीप एक्स्ट्रा कव्हर क्लिअर करत असताना जातोय चौकार. या गोलंदाजाला टार्गेट केलं जाईल का? लक्ष मात्र या गोलंदाजावर असेल. रोमित खेळण्यासाठी तयार. पुन्हा एकदा हा बॉल सोडून दिलाय. त्याला माहिती आहे कारण आउटसाइड लेग स्टिकचा बाहेर हा बॉल पिचिंग झालाय. यष्टीरक्षक जितू शेलकेच्या हातामध्ये चेंडू स्थिरावला गेला. अतिरिक्त धाव. अवंत धावसंख्येमध्ये भर. संघाची धावसंख्या धाव फलकावर 34. आता मात्र कुठेतरी इथं गिअर चेंजेस झालेत फलंदाजी करणाऱ्या टीमचे, कारण धावा आता ओघाने वाढल्या जात आहेत. कारण पहिल्यावर आला वाईड, तर 9 आला, त्यानंतर चौकार आला, एक व्हाईट आला. आणि आता मात्र ओव्हर द बॉल 6 धावांसाठी षटकार. फलंदाज रोमित. खरबूजे को देखकर तरबूजे ने रंग बदल दिया. असं वाटतंय का कुठेतरी मैदानाच्या बाहेरूनच सेट होऊन आलेला आहे का फलंदाज. मागच्या मॅचमध्ये 3 षटकार त्याने ठोकलेत आणि त्याचाच अनुभव त्याच्याकडे असलेला आज पणाला लावत असताना 6च्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 40 या आकड्यावर. आता कुठेतरी आकडे वाढत चालताना आपल्याला दिसत आहेत मैदानाच्या आतमध्ये, कारण थोडासा महागडा षटक हाताळतोय, दबाव बनवलाय. आता मात्र फलंदाज रोमित याने दुसऱ्या बाजूला भाईया आहे आणि दोन्ही आक्रमक फलंदाज आहेत. आतापर्यंत चेंडू फेकून झालेत फक्त 2. 3 षटकामध्ये 28 धावा होत्या, त्यानंतर धावा आल्या 12. 2 बॉलमध्ये 12 धावा खर्च केलेत आणि अजूनपर्यंत 4 बॉलचा खेळ शिल्लक आहेत. रोमित स्ट्रायकिंग गेला, बॅटिंग करण्यासाठी तयार. शॉर्ट बॉल होता ऑन साइडला, पुल पॉवरफुल सक्सेसफुल. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाठवून दिलं. सलग 2 बॉलवर ठोकलेत 2 षटकार गोलंदाज चिरागच्या विरुद्ध. आणि 6च्या मदतीने संघाची धावसंख्या 46 धावा 46. दबाव स्पष्टपणे आहे गोलंदाज चिराग याच्यावर, कारण 2 षटकार 1 चौकार आलाय. आता मात्र पुन्हा एकदा खराब बॉल
अंपायर पुन्हा एकदा नो बॉल जाहीर करतायत. 2 नो बॉल या षटकामध्ये इथे येताना आपल्याला पाहायला मिळतात. 1च्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते ती 47 धावा. 47 धावा स्कोअर कार्डवर. 3 फलंदाज बाद झालेत. पहिला 2, दुसरा 6, तिसरा 25 आणि पुन्हा एकदा एक फ्री हिटची संधी पुन्हा एकदा रोमित याच्याकडे आहे. जेव्हा पहिल्या बॉलवर फ्री हिट संधी होती ऑफसाईडला एक चांगला चौकार ठोकला होता रोमित याने आणि आता मग याचा पुन्हा एकदा फ्री हिटची संधीचं सोनं या बॉलवर करेल का? पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. ऑन साईडला मिडॉन आहे 30 सर्कलच्या आतमध्ये. त्याच्या हातामध्ये चेंडू. एक सिंगल कंप्लीट. थोडासा नाराज आहे या स्ट्रोक सिलेक्शनवर. ज्या पद्धतीने त्याची बॉडी लँग्वेज आपल्याला दिसते. मोठ्या फटक्याचे मानस होता फलंदाजाचा. सुशील भोईरला देखील आम्ही विनंती करतोय की लगेच टॉस बॉक्स मध्ये तुम्हाला यायचं आहे. सुशील भोईर 48 लॉस ऑफ 3 विकेट अशी स्थिती आतापर्यंतची फलंदाजी करणारा संघ एक मजबूत स्थितीमध्ये आता मध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळते. भाव्य एरन वाघविल हा संघ 3 षटकामध्ये जर पाहिलं तर बॅलन्सिंग सामना होता दोन्ही संघामध्ये. मात्र जिथे चौथ्या ओव्हरला प्रारंभ झाला आणि पहिल्या चेंडूपासून चौकार षटकारांची आतिषबाजी फलंदाज रोमित डाकी यांनी केली आणि त्या भाईयाला विसरून चालणार नाही. हा देखील एक आक्रमक फलंदाज आहे. ऑन साईडला फटका अतिशय चांगला सजवलं. इनफिल्डच्या वरतून बॉल जातो बॉर्डरलाईनच्या दिशेने. मात्र फिल्डर आहे तिथे. एक सिंगलनी धावसंख्या पुढे सरकते जाऊन पोहोचते ती 49 या आकड्यावर. सन्मानजनक स्थितीमध्ये आपल्याला आता ही धावसंख्या पाहायला मिळते. एक फायटिंग स्कोर निर्माण केलाय फलंदाजी करणाऱ्या संघाने. मात्र अजूनही शेवटचे 7 बॉल शिल्लक आहेत. 7 बॉल रिमेनिंग. शेवटचे 7 बॉल आहेत आणि स्ट्रायकिंगला बॅट्समन येतोय रोमित, ज्याच्या बॅटमधून 2 षटकार 1 चौकार आणि चांगलं कॉन्ट्रीब्युशन आपल्या टीमसाठी देत असताना शेवटचा बॉल चिराग टाकण्यासाठी तयार. लोअर फुल टॉस मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट. गोलंदाज गणेश मात्र त्याला टाटा बाय बाय करत असताना बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. एफर्ट्स लगवले होते मात्र थोडासा लांब होता. जीवाच्या अक्कांताने तो शेवटी धावला. बॉल अडवण्याचा त्याने प्रयत्न केला आणि त्यानंतर त्याच्या हाताला बॉल लागून बाउंड्री लाईनच्या पलीकडे पडला बॉल. 6च्या मदतीने स्कोअर कार्डवर धावसंख्या जाऊन पोहोचते 50 अप. 50 धावांचा टप्पा ओलांडलाय. 55 धावा आणि या षटकाचा जर विचार केला तर सर्वाधिक महागडं षटक या षटकामध्ये हाताला गेलं चिराग या गोलंदाजाने. 3 षटकार 1 चौकार 2 नो बॉल 1 वाईड 2 सिंगल आणि अशा पद्धतीने 27 धावा खर्च केले आणि शेवटचा स्लॉगिंग ओव्हर डेथ ओव्हर टाकण्यासाठी बघायचा कुठला गोलंदाज पुनश्च इथं गोलंदाजी ट्रॅकवर येईल. तर चौथा आणि 5वा षटक हाणामारीचा असतोय. चौथ्या षटकामध्ये तर चांगली कामगिरी केली फलंदाज रोमित डाकीचा. नक्कीच मात्र कौतुक करावं लागेल. इम्प्रेस केले या शेवटच्या मोक्याच्या क्षणाच्या मॅचमध्ये त्याच्याकडे अफलातून इनिंग पेश केली जाते. मागच्या सामन्यामध्ये देखील सलग 3 बॉलवर 3 षटकार याच खेळाडूने लगावले होते आणि आता मात्र या मॅचमध्ये देखील झुंजार स्पोर्ट्स कोलशियस संघाविरुद्ध एक आक्रमक रूप त्याने धारण केलंय आणि चौकार षटकारांची आतिषबाजी केली. कारण हा सामना खूपच प्रतिष्ठेचा आहे. या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल तो नक्कीच थेट जाईल सुपर 3 मध्ये. आणि पहिल्या मॅचचा जो पराभूत केला होता झुंजार स्पोर्ट्स कोलशियस या संघाने त्याचा कुठेतरी वचपा काढण्याचा प्रयत्न इथं भाव्य आणि वाघविल या संघाकडून होत असताना पहिला बॉल तो सोडून दिली विकेट किपरसाठी. अंपायर आमच्याकडे निश्चितपणे वळतील. यातील मात्र शंकाने एक्स्ट्रा रन मिळेल आणि एक्स्ट्रा रनच्या मदतीने स्कोअर कार्डवर धावसंख्या जाऊन पोहोचते 56. 56 धावा अब तक 56. अजूनही शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. 27 धावांचा महागडा षटक नावावर राहिला आणि त्याचमुळे कुठेतरी या मॅचला कलाटणी मिळेल का? ऑन साईडला पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट बॉल चाललाय ते मिड विकेटमध्ये एक सिंगल दुसरी धाव घेण्याचा देखील प्रयत्न होईल कारण भाईयाला स्ट्राईक हवी आहे. कारण त्याच्या विरुद्ध जर पाहिलं तर लेफ्ट हँड बॅट्समन बॉलर आहे आणि जेव्हा लेफ्ट हँड बॅट्समन लेफ्ट हँड बॉलर हे एकमेक समोर येतात ना तेव्हा जास्तीत जास्त ॲडव्हान्टेज असतो तो डावखऱ्याच्या फलंदाजासाठी आणि त्याचमुळे हा कुठेतरी निर्णय घेतलाय का? नाही उजव्या हाताचा गोलंदाज आहे. ऑफ साईडला ड्राईव्ह केलंय विशेप मध्ये. खराब फिल्डिंग फंबल झाला. हाताने चेंडू न अडवता अंगाने चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्या अंगाला लागून हा बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेला. हा दबाव आहे. दबाव जाणवतोय फिल्डिंग करणाऱ्या टीमवर. संघाची धावसंख्या 62 62
धावांचा डोंगर उभारण्याकडे वाटचाल करत असताना भव्य एलन वाघविल हा संघ डगआउटमध्ये उत्साह आपल्याला दिसतोय. टाल्याच्या गजरामध्ये पुन्हा एकदा फुलरलेनचा चेंडू होता ऑन साईडला अक्षरशः खोदून काढला. इथे बॉल जातो वाईडिश लॉंग ऑन मध्ये. एक सिंगल वर समाधान व्यक्त करतोय कारण रोमितला देखील स्ट्राईक मिळणं तेवढेच गरजेचे आहे कारण त्याच्या देखील बॅटमधून इथं चौकार षटकारांचा पाऊस त्याने पाडलाय आणि शेवटचे बॉल शिल्लक या इनिंग मधले 3 आणि संघाची धावसंख्या 63 धावा. पराभूची परतफेड इथे भव्य एलन वाघविल हा संघ करेल का कारण दुसऱ्या बाजूला झुंजार स्पोर्ट्स कोलशेत आहे. जितू शेलके सारखा आक्रमक शैलीचा फलंदाज आहे तो कधीही मॅचला कलाटणी देईल. त्यानंतर सागर आहे, ओमकार पाटील आहे, म्हणजे बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे या संघाची देखील. हे देखील विसरून चालणार नाही. पुढचा बॉल ऑन साईडला रोमित त्याच्या बॅटमधून जर पाहिलं तर या इनिंग मधला चौथा षटकार आणि या 6च्या मदतीने संघाची धावसंख्या पुन्हा एकदा वेगाने पुढे सरकताना पोहोचते ती 69 धावांचा विशाल डोंगर प्रस्थापित करत असताना पहिल्या मॅच मध्ये 68 धावा या संघाविरुद्ध ठोकल्या होत्या झुंजार स्पोर्ट्स कोलशेत या संघाने आणि आता त्याची कुठेतरी परतफेड इथे केली जाते. 2 बॉल शिल्लक आहेत. रोमित ऑन फायर आग ओकणारे बॅटिंग करतोय आपल्या टीमसाठी. पुन्हा एकदा हा बॉल सोडून दिलाय. त्याला माहिती आहे लेग स्टिक डाव्या एसटीच्या बाहेर हा बॉल हाताळला गेला त्याचमुळे दंडित केलं इथं गोलंदाजाला. अंपायरने 1 रन आणि 70 धावा स्कोर बोर्डवर. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. पुन्हा एकदा ब्लॅक क्लिफला थोडासा खाली घेतलं ऑन साईडला. फिल्डिंग चांगली झाली इथे. 1-1च्या मदतीने संघाची धावसंख्या 71 धावा. शेवटचा चेंडू खेळण्याचा मान मात्र इथे आता भाईयाला आहे. भाया पाटीलच्या बॅटमधून या इनिंगमध्ये जर पाहिलं तर फक्त 1च चौकार आले. अपेक्षित होते त्याच्या बॅटमधून देखील मोठमोठे स्ट्रोक येण्याचे कारण बॉल आतापर्यंत त्याने 6 फेस केलेत म्हणजे तो सेट बॅट्समन हा झालाय. मात्र बघायचं त्याच्या बॅटमधून या शेवटच्या बॉलवर एखादा षटकार प्रेक्षकांना आणि त्याच्या समर्थकांना पाहायला मिळेल का. अपेक्षा तर आहे का त्याच्या बॅटमधून एखादा तरी या शेवटच्या मोक्याच्या क्षणाला 6 धावा येतील. पुन्हा एकदा चांगल्या चेंडूची हाताळणी केली. गोलंदाज सूरज याने सूरजचा शेवटचा षटक मध्ये जर पाहिलं तर एक चौकार षटकार आला, 2 वाईड आले आणि एकंदरीत जे शेवटचे 2 जे स्लॉगिंग ओव्हर होते जे हाणामारीचे षटक होते त्याचा पुरेपूर फायदा उचललाय फलंदाज रोमित आणि भाईया पाटील या दोन्ही फलंदाजांकडून. 2-3 षटकामध्ये फक्त धावा 28 होत्या आणि त्याच्यानंतर 2 षटकामध्ये जर पाहिल्या तर 43 धावा ठोकल्या गेल्यात. तर जाऊया पुन्हा एकदा आपण मुख्य व्यासपीठाकडे. तिथे आमचे पाहुणे उपस्थित आहेत. सन्माननीय श्री राम मुकादम यांचा विशेष सन्मान इथं आमच्या आयोजकांच्या वतीने केला जाते. सन्माननीय श्री राम मुकादम यांचा विशेष सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर सन्माननीय श्री संदेश भोईर यांच्या शुभ हस्ते मायाची प्रेमाची शॉल आणि तदनंतर या स्पर्धेची आठवण म्हणून त्यांना देखील एक सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात येते. सन्मान श्री राम मुकादम. तर जाऊया पुन्हा एकदा आपण मॅचच्या दिशेने. तिथे धावा झाले धावफलकावर 71 आणि 72 धावांचा लक्ष्याचा पाठलाग कशा पद्धतीने केला जाईल. झुंजार स्पोर्ट्स कोलशेत या संघाचा भव्य एलन वाघवीर या संघाविरुद्ध त्याचं धावतं समालोचन करण्यासाठी आम्ही विनंती करतोय मुंबईचा बुलंद आवाज शैजाजी शेख यांना.
चलिए मैच की शुरुआत होने जा रही है, लक्ष्य रखा है बिल्कुल। यस, जो भी टीम जीत हासिल करेगी वो वक्त ये चमचमाती ट्रॉफी कोलशेत या फिर कोई और इस बार नेक्स्ट बॉल लेकर तैयार, फिर से एक बार, इस बार बड़ा हिट लगाना चाह रहे थे, रिक्स से कुछ नहीं, सिंगल डबल से बात नहीं बनेगी, आपको अटैकिंग रूप धारण करना होगा, अटैकिंग बल्लेबाजी आपको करनी होगी। हर ओवर में लगभग 2 बड़े हिट अगर आप जड़ते हैं तब जाकर ये लक्ष्य देखना ही अपने बॉलिंग ट्रैक पर सामना करने के लिए सज्ज होते हुए तैयार। शॉर्ट पिच गेंद को बहुत अच्छी तरीके से रीड करते हैं। नेक्स्ट बॉल लेकर तैयार, फिर से एक बार गेंदबाज आउट।
सर वडोली। और देखिए एमसीसी स्पोर्ट्स की वो सुंदर सी ट्रॉफी, ट्रॉफी देखते ही साथ आप इस ट्रॉफी के प्यार में पड़ जाएंगे। इस तरीके की ये क्राउन ट्रॉफी, किंग ट्रॉफी, कौन बनेगा चैंपियन ये अंतिम और आखिरी दिन, लेकिन कौन पहुंचेगा टॉप 3 में, इसके लिए जंग जारी है। एक तरफ है कोलशेत, एक तरफ है वाघबेल। इसी दोनों टीमों के बीच भाव्य आड़े बैट से खेलने की कोशिश और डायरेक्ट हिट, अंपायर का इशारा। यस, अब रुद्रा की इनिंग की हुई है समाप्ति। नेक्स्ट बॉल, ओहो, नाइस डिलीवरी एंड डॉट डिलीवरी। नेक्स्ट बॉल, एक और डॉट डिलीवरी नजर आ रहे थे, लेकिन चलिए इस वक्त यहां पर 22 के रूप में एक रन जरूर मिलता हुआ। पहिला बॉल मी चौकट टाकलेला, पहिला बॉल मी आधी चौकट टाकला, सिक्स बोलला कोण बोलायचं। नेक्स्ट बॉल, बड़ा हिट, बड़ा हिट। बिल्कुल स्टार्टिंग में बहुत ही अच्छी बल्लेबाजी जरूर देखने मिली थी, और उसके बाद क्या बेहतरीन कमबैक यहां पर किया है। इस बार ये गेंद आउट ऑफ द ऑफ, फिर से एक बार सिक्सर किंग सुशांत मुकादम हमारी तरफ मुड़ते हुए और इस गेंद को वाइड करार देते हुए। अगली गेंद फ्रंट फुट पर निकले, मिस
लावमीन केला 4 केला. बिल्कुल 20 गेंदे और जीत के लिए 52 रन, 52 रनों की जरूरत. भाया पाटिल इस बार ऑन द बड़ा वाला झटका. जरूर 18 और 12 टीमों में 3 टीमों को यहां पर चैंपियन से नवाजा जाएगा. चैंपियन ट्रॉफी का बनेगा एक, तीनों चैंपियन के कैटेगरी के हैं. जीत के लिए 18 गेंदे 48 रन, 18 गेंदों में 48 रन बनाने होंगे जरूरी. इस बार बिल्कुल कैच के लिए एफर्ट करते तो शायद ये बड़ा विकेट, क्योंकि ये इस मैच का रुख ये बदल सकते हैं. एक तरफ जीतो बाहु ये लक्ष्य आपको छोटा नजर आएगा, क्योंकि इनके पास बड़े बड़े हिट लगाने की काबिलियत है, क्षमता है, क्वालिटी है, वैरायटी है. चलिए स्टार्ट द मैच. हर बॉल पे फील्डिंग सेट करना ये टीम के लिए थोड़ा कठिनाई भरा सबक होगा. प्लीज नेक्स्ट बॉल. इस बार रनअप में थोड़ा सा मिस्टेक करते हुए नजर आए रोमित डाकी.
एक बेहतरीन ऑलराउंडर प्लेयर, क्या बैटिंग की थी रोमित डाकी ने। वन मैन शो खड़े हो गए थे अपनी टीम के लिए रनों को बनाने के लिए। इस बार देखिए टाइमिंग से चूकते हुए नजर आए, बैट को पीछे से शॉट डिलीवरी जरूर देखने मिलती हुई। नेक्स्ट बॉल लेकर तैयार, फिर से एक बार रोमित बड़ा हिट लगाना चाह रहे थे, यहां पर गेंद कहां पर डिलीवर हुई है उसे मापा, गेंद की हाइट फैक्टर को चेक किया, इंपैक्ट चेक किया, उसके बाद अपना डिसीजन जरूर हम तक के पहुंचाया। ये गेंद रही इस वक्त 1 रन के लिए डिक्लेयर जोन की तरफ। नेक्स्ट बॉल फिर से एक बार पहली मैच भी इनकी कोलचित के बराबर ही थी, लेकिन वो मैच वन साइड हुई थी। क्यों, इसकी वजह क्या थी, इसके बारे में चर्चा करेंगे जरूर। इस बार देखिए पटकी हुई गेंद थी, आउट ऑफ द ऑफ स्टंप, सिंगल रन के लिए निकले। पहली मैच में जब आए थे तो नींद पूरी नहीं हुई थी। रीजन, क्योंकि नाइट की प्रतियोगिता करीब करीब 3, साढ़े 3, 4 बजे के आसपास क्लोज हुई थी। इसलिए कहते हैं कि अगर आपका सुबह के वक्त मैच हो तो आपको लगभग 8 घंटा नींद लेना बहुत जरूरी होता है। अगर आपने नींद पूरी तरीके से नहीं ली तो फिर टेंशन। गेंदें बची हैं हिस्से में इस वक्त 13 और जीत के लिए 45 रनों की दरकार, 45 रनों की जरूरत इस मैच को जीत में तब्दील करने के लिए। आप देख रहे हैं योगा भाव एमसीसी चषक 2024, बड़ा हिट लगाना चाह रहे थे ओमकार, तीन रन खर्च किए हैं। चलिए थोड़ा सा फास्ट फील्डिंग से जाना प्लीज। देखिए सूरज डूबने की कगार पर है, मैं रिक्वेस्ट कर रहा हूं आप लोगों से। भाव्य 11 टीम कैप्टन बूम बूम माट्या दैवत, थोड़ा सा प्लीज फास्ट। देखिए सूरज डूबने वाला है, अंधेरा ग्राउंड को अपने आगोश में ले रहा है, और बिल्कुल आप भी समझदार हैं। पर तनय को ताबड़तोड़ आवाज दी गई है, तनय का चुनाव किया गया है, तनय को इस वक्त बुलाया गया है, और ये ओवर बहुत इंपॉर्टेंट रहेगी। अगर यहां से रन बने तो बात बनेगी। जिस तरीके से चौथा ओवर चिराग का रहा था, चिराग ने किसके घर में उजाला किया? चिराग ने वाघबिल के गांव में जाकर उजाला किया, वहां रोशनी दी और 27 रन खर्च कर दिए। चलिए स्टार्ट द मैच, लास्ट वार्निंग। आप समय ज्यादा ले रहे हैं, फील्डिंग यूनिट टीम 12 गेंदे 45 रन। इसी बीच ये गेंद पहली देखिए हर बॉल के बाद कान मंत्र नहीं देना है, ये आपको सूचना दी जा रही है। हमारी कमेटी काफी स्ट्रांग है, काफी स्ट्रांग कमेटी है। वार्निंग दी, फर्स्ट वार्निंग आपको मिल रही है यहां पर, याद रखिएगा। हर बॉल पर आपको कान मंत्र नहीं देना है, यह सूचना आप तक के हम पहुंचा रहे हैं। तनय की अगली गेंद, इस बार प्रॉपर टाइमिंग नहीं कर पाए,
बिल्कुल रन भी नहीं लेना चाहते, उन्हें पता है अगर मैं खड़ा हूं तो आप टेंशन ना लें। मैच का सिचुएशन चेंज हुआ है, गेंदें बची हैं 10, जीत के लिए 39 रनों की जरूरत, 39 रनों की दरकार। इस मैच को अगर जीतना है तो 39 रन बनाने होंगे जरूरी। नेक्स्ट बॉल, फुल टॉस बना से ही जारी है। पहली गेंद पर तनय की 6 आया, फिर डॉट डिलीवरी, फिर 6 आया। अब क्या होगा, अब क्या होगा? टेंशन से भरा हुआ ये मुकाबला, मैच का रुख चेंज होता हुआ। 9 गेंदें 33 रन, 33 रन। अगर टॉप 3 में पहुंचना है तो झुंझार स्पोर्ट्स यहां पर 33 रन बनाने होंगे जरूरी। ऑन द राइट, बचपन में आपने खेला होगा आबादूबी, वही थ्रो था, स्टंप पर निगाहें नहीं थी और निगाहें थी तनय पर। चलिए 2 रन यहां पर मिले हैं। नेक्स्ट बॉल, बाहुबली ऑन स्ट्राइक, बड़ा गेंदे बची हुई हैं। देख कितना डिस्टेंस रख के भी बोल रहा तो भी नहीं होता। 7 गेंदें बची हुई हैं और जीत के लिए 25 रनों की जरूरत। अगली गेंद ऑन द राइट पे गेंद गिरती हुई, सिंगल रन, एक ही रन, क्योंकि इस बॉल पर एक ही रन लेना चाहेंगे। बाहुबली स्ट्राइक अपने पास रख रहे हैं, ये अच्छी बात है। यस, बैट चेंज करने का यहां पर डिमांड किया है। सिंगल डबल के लिए अलग बैट, लास्ट ओवर के लिए अलग बैट, समझ रहे हैं आप? समझिए, ये बड़े खिलाड़ी हैं, ये इस तरीके से बल्ले को चेंज करते हैं और गेंदबाज की जमकर खबर लेते हैं। अब देखना ये है, 6 गेंदे 24 रन, एक टफ फाइट मैच है। रोमित डाकी के स्पेल का दूसरा ओवर बचा हुआ है और रोमित ने बहुत अच्छी गेंदबाजी की थी, महज 3 रन खर्च किए थे। चलिए लास्ट ओवर है, प्लीज बी फास्ट। चलो टाइम लिमिट के बारे में आपको ये चीज ध्यान में रखनी है। यस, 4 गेंदों में अगर मैच की समाप्ति करते हैं जीतू, तो 1001 रुपए की इनामी राशि बॉबी भोईर की तरफ से। कहते ना कि मुश्किल नहीं है कुछ दुनिया में, तू जरा हिम्मत तो कर, ख्वाब बदलेंगे हकीकत में, तू जरा कोशिश तो कर। और ये
पाने के लिए अगर हम तन मन और धन लगा देते हैं तो आपकी कुंडली में बैठा शनि भी बदल जाता है। इस बार देखिए ऑफ स्टंप के काफी ज्यादा बाहर ये गेंद रही, अंपायर का इशारा आता हुआ व्हाइट बॉल। अगली गेंद लेकर तैयार, फिर से एक बार गेंदबाज अपने बॉलिंग ट्रैक पर। ओ दिस इज अ ब्यूटी। बाद भाई ने डाई लगाई थी जरूर, चलिए अब तो कोशिश करनी होगी। बिल्कुल बहुत ही बढ़िया एफर्ट। ओ गेंदें बची हैं हिस्से में 4 और जीत के लिए 22 रन। डू और डाई। अब यहां से आपको बड़े हिट लगाने कंपलसरी हो गए। नेक्स्ट बॉल ऑन द राइस खेला है। चलिए ये गेम के रूप में रहेगी जरूर। अब अगर आप 3 गेंदे 3 6 भी लगाते तो 18 रन। आपको दवा की नहीं, इस वक्त दुआ की जरूरत है, और दुआ अगर लग गई तो फिर आप एक कदम आगे। मिस टाइमिंग स्ट्रोक है। व्हाट अ कैच, क्या बात है रुद्रा। भी झुका करती हैं और इस वक्त ये दृश्य जरूर देखने मिलता हुआ वाघबील टीम के पक्ष में। क्या मेहनत की है, क्या इरादा तैयार किया है। नेक्स्ट बॉल जोरदार अपील और क्षेत्र। चलिए मैच की हुई है समाप्ति। इस मैच को जीत लिया है पूरी तरीके से टीम की ये दीपक दादा एंड कॉन्ग्रेचुलेशन।